राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद गट तसेच ढालगाव व नागद पंचायत समिती गणाच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा राजकीय वारं प्रचंड तापले। शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आता थेट मतपेटीपर्यंत भिडणार आहे असे संकेत मिळत आहेत। ही निवडणूक एकतर्फी न राहता काट्यावरची श्वास रोखून धरणारी लढत ठरणार असं चित्र सध्या दिसतंय। ढालगाव गटात आणि दोन्ही पंचायत समिती गणात आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार विरुद्ध माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार, माजी खासदार संजय काका पाटील, चेअरमन अनिता वहिनी सगरे व भाजप माहितीच्या ताकदीवर उभे असलेले उमेदवार असा थेट सामना रंगणार आहे। दोन्ही बाजूनी राजकीय वजनदार, अनुभव संपन्न आणि मतदारांची थेट नाळ जोडणारे उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले। शरदचंद्र पवार गटानं ढालगाव जिल्हा परिषद गटासाठी पंचायत समितीचे माजी सभापती विकास हाके यांना उमेदवारी देत सामाजिक परंपरेचा आणि कार्यकर्तृत्वाचा वारसा पुढे नेला। ते स्वर्गीय माजी सभापती चंद्रकांत हाके आणि माजी महिला व बालकल्याण सभापती सौ राधाबाई हाके यांचे सुपुत्र असून हाके कुटुंबाचा प्रभाव आजही मतदारांमध्ये ठळकपणे जाणवतोय। ढालगाव पंचायत समिती गणासाठी माजी सरपंच सुबराव घागरे यांचे सुपुत्र रविराज घागरे तर नागज गणात तिसंगीचे युवा नेतृत्व वामन कदम यांना उमेदवारी देण्यात आली। याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाने ढालगाव जिल्हा परिषद गटात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान व्हाईस चेअरमन रावसाहेब पाटील यांना मैदानात उतरून लढतीला धार दिली। ते अजितराव घोरपडे सरकार यांचे कट्टर समर्थक तसेच बाजार समितीचे माजी संचालक राजाराम पाटील यांचे सुपुत्र आहेत। संघटनात्मक ताकद ही त्यांची जमेची बाजू आहे। ढालगाव पंचायत समिती गणात चोरोची येथील वसंतदादा पाटील विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि ढालगावचे सुपुत्र ईश्वर तुकाराम पाटील तर नागज गणात घाटमातेचे मातब्बर नेते व पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शिंदे यांना रिंगणात उतरवण्यात आले। एकंदरीत पाहता ढालगाव जिल्हा परिषद गट, ढालगाव पंचायत समिती व नागज पंचायत समिती गण या तिन्ही ठिकाणी दोन्ही गटांनी ताकदीचे डाव टाकले। सर्व उमेदवार सध्या गावोगावी फिरून मतदारांची गाठीभेटी घेत आहेत। प्रचाराला वेग आला, कुणाच्याही विजयाचा अंदाज बांधणं कठीण झालंय। ढालगाव गटात ही निवडणूक अक्षरशः काट्यावर जाणार असा ठाम अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातोय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।